नमस्कार मंडळी, आज करूया नारळी पौर्णिमा विशेष कुकरच्या एका शिट्टीत रसरशीत असा नारळी भात। त्याच्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी इतका। आणि तांदूळ आपल्याला जुना घ्यायचा आहे, म्हणजे भात छान मोकळा तयार होतो। घेतलेला तांदूळ साधारण 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। तांदूळ स्वच्छ धुवून झालं की भरपूर असं पाणी घालून 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं, म्हणजे आपला तांदूळ पटकन असा कुकरला तयार होतो। किंवा तुम्ही कढईत जरी केला तरी देखील चालेल। आपण आता नारळी भात तयार करण्यासाठी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये गरजेनुसार तूप घालायचं, खडे मसाले घालायचं, दालचिनी, अख्खी वेलची आणि लवंग, थोडेसे काजू आणि बदाम घाला। म्हणजे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास घाला, नाहीतर स्किप केले तरी देखील चालेल। तांदूळ 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा। नंतर 1 वाटी तांदळासाठी अर्धा वाटी गूळ घालायचा आणि 1.5 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे। गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। जास्त गोड खायला आवडत असल्यास जास्त घातला तरी देखील चालेल। भरपूर असं ओल्या नारळाचा चव घालून कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायचं आहे। असं तर एका शिट्टीत सुद्धा आपला भात तयार होतो। बघा, छान मऊ मोकळा तरीही रसरशीत असा आपला नारळी भात तयार झालेला आहे। येत्या नारळी पौर्णिमेला तुम्ही सुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका।